बांधकाम करता 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 मग इतकं नाव व्हायला लागलं सचोटीने काम करायचं की ॲट ए टाइम माझी 4-4 5-5 इंडिपेंडंट घराचे कॉन्ट्रॅक्ट सुरू झाले. मी विथ मटेरियलच काम करायचं, लेबरमध्ये काम. तो एक मोठा प्रोजेक्ट केल्यानंतर मी लेबरमध्ये कधीच काम नाही केलं. तर ती कामं करता करता मी एक 7-8 वर्षानंतर एक छोटासा प्लॉट घेतला होता घराच्या जवळ. असंच पैसे होते घेऊन टाकला. म्हणजे त्यात वडिलांनी दिले. वडील म्हणा की म्हटलं, बाबांना म्हटलं की पैसे कमी पडतात, तर ठीक आहे ₹1,00,000 माझ्याकडे असं त्यांनी मी असं पैसे घेऊन प्लॉट घेतला आणि विसरून गेलो. कामं चालूच होती. मग 3 वर्षानंतर तो प्लॉट 3 पटीत विकला मी. तर बरं. त्याचे 2 लाखाचे मला 6 लाख मिळाले. हं. तर अजून एकाकडून पैसे घेतले होते, त्याला 1 लाखाचे 2 लाख परत करून टाकले. बरं. कारण डबल मिळाले पैसे. वडिलांना म्हटलं की मला नको देऊ माझे पैसा, राहू दे तुझ्याकडे. तर ते पैसे आले. अजून त्याच्यात माझे जमा झालेले पैसे मी माणकापूरला एक 3600 फुटाचा प्लॉट विकत घेतला 10 लाखात. बरं. माझ्याकडे तो प्लॉट आला. पुन्हा विसरून गेलो. प्लॉट आहे आपल्याकडे, बांधकामं चालूच होतं. मग त्याच्यानंतर 2009 उजाडलं किंवा आता आपण स्वतःची फ्लॅट स्कीम छोटीशी ते टाकू शकतो, असा एक आपल्याला हिंमत पण आली. आणि मग तेव्हा ठरलं की आता एक कंपनी तयार केली पाहिजे, ज्या आपण स्वतःचं ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करतोय. तर मग आणायचा मुलगी माझी मोठी सानिका, ती 2000मध्ये झाली. 2007मध्ये मुलगा झाला. तर 2009मध्ये स्कीम एस्टॅब्लिश केली. म्हणजे त्याला एक सोहम कन्स्ट्रक्शन म्हणून आपण मुलाच्याच नावाने एक ती कंपनी चालू करायची. तसं 2009मध्ये मी ती फर्म एस्टॅब्लिश केली आणि तेव्हापासून ॲज अ बिल्डर डेव्हलपर म्हणून मी कामाला सुरुवात केली.